2 ते 3 दिवस झालं माझे ब्लॉग आलेला नाहीये. कारण जशी होळी झाली ना, होळी झाल्याच्या नंतर तुम्हाला काय सांगू, एवढी कंडिशन खराब होती ना, खूपच जास्त. म्हणजे मला वाटलंच नव्हतं होळी होईन आणि दुसऱ्या दिवशी होळी झाली की लगेच असं काय होईल म्हणून. वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. कशा आहात तुम्ही सगळे? तर 2 ते 3 दिवस झालं माझा ब्लॉग आलेला नाहीये. त्याचं कारण म्हणजे 2-3 दिवस झालं नाही, म्हणजे झालं 2-4 दिवस झाले मे बी. कारण जसं होळी, मी मोबाईल सेट करून घेते 1 मिनिट. फायनली म्हणजे व्यवस्थित मोबाईल ट्रायपॉडला लावून घेतलाय, म्हणजे स्टेबल राहील, व्हिडिओ स्टेबल दिसेल. तर गाड्यांचा वगैरे तुम्हाला थोडाफार आवाज येणारच आहे, कारण मी अजून पण पार्लरमध्ये घरी गेलेली नाही. बघा 9 वाजत आले तरी तुमचे दादा आले नाही. कारण ते जेव्हा येतात ना तेव्हाच मी घरी जाते, कारण आम्ही एकाच गाडीवर जातो त्याच्यामुळं. तर चला असो, 2-3 दिवस झालं माझा व्लॉग आलेला नाही आहे. त्याचं कारण म्हणजे जशी होळी झाली ना, होळी झाली आणि दुसऱ्या दिवशीपासून मी इतकी जास्त आजारी पडले ना. आता तरी मी तुमच्या संग बोलतेय, माझा आवाजच निघत नव्हता. म्हणजे लिटरली 2 दिवस माझा घसाच पॅक झालता आणि ताप, सर्दी, कफ. माझे क्लायंट्सचे पण मला कॉल येत होते, पण मी काय करू, मी उचलूच शकत नव्हती. कारण गोळ्यांमुळं मला इतकी झोप येत होती ना, मी नुसती झोपून राहत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी फोन उचलून बोलणार काय ना, बोलणार कशी, आवाजच निघत नव्हता तो. तर जसं आता बरी झाली, मी क्लायंट लोकांशी बोलून घेतलं. काय नाही, माझे सगळे क्लायंट्स खूप छान आहेत, खूप समजून घेतात मला, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. तर चला असो, इतकी आजारी पडलेली ना, त्याच्यामुळं 2-3 दिवस काही ब्लॉग टाकता आले नाही. तर हे कारण होतं. नाही तर मला आले 2-3 कमेंट्स की ब्लॉग का नाही येते वगैरे, नाही का. तर मलाही सवय लागून गेली होती, म्हणजे सवय लागतेच की बाबा ह्या टायमाला आपल्याला रोज ब्लॉग टाकायचा आहे. पण तो टाकला नव्हता गेला, कारण व्हिडिओ काढणं किंवा एडिटिंग करणं एवढी ताकदच नव्हती. नुसती गोळ्या खात होती आणि झोपत होती. आणि सर्दी कफच्या गोळ्या अशा असतात ना, झोप खूप जास्त प्रमाणात येते. त्याच्यामुळे मी नुसती झोपतच होती. सकाळी झोपत होती, दुपारी, संध्याकाळी नुसतीच झोपत होती. बापरे, म्हणजे 4 दिवसात असला तुफान आराम झालाय ना की खूपच जास्त भारी आराम झालाय एकदम. तुमच्या दादांनी पण डिस्टर्ब नाही केलं आणि कोणीच डिस्टर्ब केलं नाही. झोप म्हणले किती झोपायचे, कारण कंडिशनच तशी होती. तर चला ठीक आहे. तर आता मला तुम्हाला सांगायचं आहे, 1 ते 2 दिवसात म्हणजे असा व्लॉग येणार आहे ना माझ्या पार्लरच्या रिलेटेड. खूप सुंदर व्लॉग असणार आहे. 1 किंवा 2 उद्या रात्री किंवा परवा येऊन जाईल, पण तुम्ही तो ब्लॉग बघायला विसरू नका. खूप सुंदर व्लॉग असणार आहे तो, माझ्या पार्लरच्या रिलेटेड असणार आहे. त्याच्यामुळं नक्की आवर्जून बघा. मी स्वतः खूप एक्साइटेड आहे तो व्लॉग टाकण्यासाठी, म्हणजे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. पण आता आजच मी पार्लरवर आलेली आहे, म्हणजे थोडं स्टेबल होऊन जाते, सगळं व्यवस्थित करते. कारण क्लायंट्स लोकांनी पण जेव्हा, म्हणजे मी नव्हती ना जेवढे 2-4 दिवस, तर क्लायंट्सचे पण अपॉइंटमेंट पेंडिंग आहेत. तर तेच करते मी दिवसभर, तेच काम चालू आहे. त्याच्यामुळे मला तो ब्लॉग टाकता येत नाहीये. पण 1-2 दिवसात नक्कीच पार्लरचा खूप सुंदर असा ब्लॉग येणार आहे. तर तुम्ही पाहायला विसरू नका. जे पण नवीन सबस्क्रायबर असतील माझे, जे पण कोण, तर नक्कीच पाहायला विसरू नका. तर चला, आज जास्त काय तुमचा वेळ घेत नाही, पण 1-2 दिवसांनी वेळ काढून नक्की व्हिडिओ बघा. तुम्ही कितीही बिझी असलात तरी, स्पेशली लेडीजसाठी, कारण लेडीजसाठीच आहे ही, म्हणजे ह्या गोष्टी. तर त्याच्यामुळं वेळ काढून बघा तो व्हिडिओ जो 1-2 दिवसांनी येणार आहे. उद्या संध्याकाळी मी ट्राय करेल, पण उद्या संध्याकाळी जर नाही आला तर परवा नक्कीच येईल. पण मे बी उद्या संध्याकाळीच मी ट्राय करेल व्हिडिओ अपलोड करण्याचा. तर नक्की तुम्ही वाट पहा त्या ब्लॉगची आणि पूर्ण व्हिडिओ पहा. तर चला, आज जास्त काही वेळ घेत नाही, भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिला पोहोचतील. सो थँक्यू, बाय.